नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपण निफ्टीचं पुढच्या आठवड्यासाठी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचे एक अनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या आठवड्यात आपण अनालिसिस केलं होतं की निफ्टी त्यावेळी 21,900 ते 22,000 या लेवल झोन वरती काम करत होती आणि त्यावेळी आपण अनालिसिस केलं होतं की निफ्टीचा हा एक चांगला सपोर्ट झोन आहे आणि हा एक रेजिस्टन्स झोन आहे आणि या एका मोठ्या क्रुशियल लेवलवरती निफ्टी काम करत आहे. जर निफ्टीने हा झोन ब्रेक करून खालच्या बाजूला मुवमेंट दिली तर आपण सेलिंग साईडला जाणार होतो आणि जोपर्यंत निफ्टी 22,300च्या झोनच्या वरती क्लोजिंग देत नाहीये तोपर्यंत आपण कोणती पोझिशन घेणार नाही असं आपण अनालिसिस केलं होतं. त्याप्रमाणे निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट वरच्या बाजूला आली. हा सपोर्ट झोन होता, त्या सपोर्ट झोनचा रिस्पेक्ट झोन करून मार्केट वरती गेलं आणि आता सध्या 22,500 वरती ट्रेड करत आहे. आता जर या ठिकाणचं जर आपण अनालिसिस केलं तर 22,500 हा झोन अगदी क्रुशियल आहे. क्रुशियल आहे म्हणजे या ठिकाणापासून मार्केट वरती पण जाऊ शकतं आणि खाली पण येऊ शकतं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला एक मोठा इव्हेंट आहे निवडणुकीचे रिझल्टचा आणि या रिझल्ट पर्यंत मार्केट या झोन मध्येच राहील अशी एक शक्यता आहे. तर आपण कोणकोणत्या कंडिशन्स होऊ शकतात आणि त्या कंडिशन्स मध्ये आपण कशा प्रकारे प्लॅन करून तयार राहू शकतो हे आपण एक पाहण्याचा प्रयत्न करू. आपण या ठिकाणी पाहू शकता की आता निफ्टीसाठी 22,800 आणि 21,900 हा एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स झालेला आहे आणि या झोन मध्ये 22,300 हा एक आता त्याचा चांगला सपोर्ट झोन होईल. कारण हा झोन 22,300 चा झोन 2 ते 3 वेळा टेस्ट झालेला आहे आणि जर हा झोन 2-3 वेळा टेस्ट झालेला असेल तो आता रेजिस्टन्सचा झोन आता सपोर्ट म्हणून काम करेल आणि जोपर्यंत प्राइस 22,300 च्या वरती आहे तो पण आपल्यासाठी हा पॉझिटिव्ह आहे. निफ्टी पॉझिटिव्ह मध्येच असणार आहे. ज्यावेळी निफ्टीचे फॉर्मेशन 22,300 च्या खाली येण्याचे प्रयत्न करतील आणि कशा प्रकारचे कॅन्डल फॉर्मेशन लहान टाइम फ्रेम मध्ये होतात हे बघून आपण पुढची रणनीती आखू शकतो. परंतु आता तरी मार्केट निफ्टी हा पॉझिटिव्ह झोन मध्ये आहे. 22,300 पर्यंत तो पॉझिटिव्ह मध्ये आहे. आता जर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर प्राइस 22,300 ला टच करून वरती जाण्याचा प्रयत्न करू लागली तर 22,300 हा एक झोन आपला होईल की त्या ठिकाणी आपण एक लॉंग पोझिशन जनरेट करू शकतो आणि 22,250 हा आपला स्टॉप लॉस असू शकतो आणि आपलं टार्गेट 22,750 ते 22,800 च असू शकतं. आणि जर या प्राइस 22,300 ला येऊन थोडा टाइमपास करून 22,250 च्या खाली जर ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला तर आपण या ठिकाणी एक शॉर्ट पोझिशन घेऊ शकतो. परंतु त्याची क्वांटिटी कमी असावी जेणेकरून मार्केटमध्ये जर रिव्हर्सल झालं तर आपल्याला जास्त लॉस होऊ नये आणि या झोन हा ब्रेक झाल्यावर आपण एक सेल पोझिशन करून टार्गेट आपलं 21,900 हे आपलं टार्गेट इनिशियल असायला पाहिजे. परंतु खूप शक्यता आहे मार्केट आता पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहण्याचं आणि आता इथं जे मार्केट आहे हे बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे. कारण मार्केट एक क्रुशियल लेवलचा सपोर्ट घेऊन वरती जात आहे आणि ज्या पद्धतीने कॅन्डल फॉर्मेशन होत आहे तर त्या कॅन्डल फॉर्मेशन मध्ये आता इथं आपण बघू शकता 22,300 या झोन वरती आपण लहान टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघितलं तर हा 22,300 च्या झोनला पहिल्यांदा टच झाला, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाली, प्राइस खाली आली. दुसऱ्यांदा टच झाला, खाली आली. तिसऱ्यांदा टच झाला, खाली आली आणि या ठिकाणी ज्यांनी बाईंगचा प्लॅन केला होता त्यांचा स्टॉप लॉस हा असायला पाहिजे होता जो या ठिकाणी ब्रेक झाला. सर्वांचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर प्राइस एक मोठी मुवमेंट वरती दिलेली आहे आणि जोपर्यंत 22,050 हा झोन खाली जात नाही तोपर्यंत निफ्टी आपल्यासाठी निगेटिव्ह होणार नाहीये. परंतु आता आता जर आपण पाहिलं
तर 22,300 पर्यंत प्राइस आल्यानंतर एक अशा पद्धतीचं आपण जर ब्रेकआउट स्ट्रक्चर बघितलं, 22,300 पर्यंत आल्यानंतर आपण एक लॉंग पोझिशन साठी प्लॅन करू शकतो आणि 50 रुपयाचा आपला इथे स्टॉप लॉस असू शकतो. तर 22,500 मध्ये पण आपण पाहू शकतो की जर निफ्टी मध्ये 22,000 जर अग्रेसिव्ह काही जण असतील तर 22,500 हा झोन जर ज्यावेळी ब्रेक होईल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एक लॉंग पोझिशन करू शकतो आणि हा आपला 22,450 हा आपला एक स्टॉप लॉस असू शकतो. म्हणजे 22,450 हा एक चांगला सपोर्ट आहे. 22,300 या दोन सपोर्ट मध्ये मार्केट आलं तर आपल्याला एक बाईंगची पोझिशन करू शकतो. मी 22,300 वरती जास्त करणं प्रेफर करेन, कारण या झोन मध्ये खूप चांगल्या मुवमेंट भविष्यामध्ये होऊ शकतात. आपण जर आता येणाऱ्या आठवड्याचा जर ओआयचा डाटा जरी बघितला तर ओआयच्या डाटामध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह ओआय बिल्टअप झालेला पाहू शकतो. हा जो आपला निफ्टीचा 23 मेचा जो एक्सपायरी आहे, तर त्या 23 मेच्या एक्सपायरी मध्ये आपण बघू शकता की कॉल रायटिंग पेक्षा पुट रायटिंग ज्यादा झालेली आहे आणि याचा अर्थ की पॉझिटिव्ह सेंटिमेंट असणारी जी लोक आहेत, पुट रायटिंग जास्त प्रमाणात झाल्यामुळे अशा लोकांची संख्या जास्त आहे. शिवाय शुक्रवारच्या मार्केटमध्ये शुक्रवारच्या दिवशी सुद्धा पुट रायटरची संख्या ही आता टोटल ओआय मध्ये जितके पुट रायटर आहेत त्यापैकी 33% पुट रायटर हे शुक्रवारी ऍड झालेले आहेत. म्हणजे पुट रायटिंग करणारी जी पॉझिटिव्ह सेंटिमेंट करणारी जी लोक आहेत ती जास्त संख्येने एंटर होत आहे आणि याचा पण अर्थ असा होऊ शकतो की येणाऱ्या दिवसामध्ये एक पॉझिटिव्ह मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं. कोणत्याही प्रकारच्या आता ग्लोबल न्यूज सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. कोणत्याही प्रकारचे इलेक्शन इव्हेंट सोडला तरी तर कोणत्याही प्रकारचे इव्हेंट्स आता आपल्या समोर नाही आहेत. तर इव्हेंट येऊपर्यंत जर आपण जो विचार केला येत्या 4 दिवसामध्ये शुक्रवारपर्यंत मार्केट काय करू शकते याचा जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर मार्केट नक्कीच एक हाय टेस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि या हाय वरती हाय तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये इलेक्शनचे रिझल्ट आल्यानंतर मार्केट वरती जाईल का खाली परत येईल हा आपल्याला पाहायचा फक्त आहे. त्यामुळे आता मार्केट पॉझिटिव्ह सेंटिमेंट मध्ये आहे. 22,300 पर्यंत आपण डीपला एक बाय पोझिशन करू शकतो. 22,250 आपला स्टॉप लॉस असायला पाहिजे आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस वरती आपण एखादा ट्रेडची पोझिशन करू शकतो. मार्केटमध्ये वाय बिल्टअप सुद्धा आता पुट साइडला झालेले आहे. तर या अशा पद्धतीने आपण पुढील आठवड्यासाठी निफ्टीमध्ये ट्रेडचा प्लॅन करू शकतो. धन्यवाद.